नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले नोकरी किडा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण स्पेशल भूगोल याविषयी IMP प्रश्न पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही परीक्षेत सरळ सेवामध्ये असो किंवा पोलीस भरती असो अशा परीक्षेमध्ये विचारले जाणारे IMP प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठ करूनच ठेवायचे आहे, कारण की हे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जातात, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीमध्ये किंवा येणाऱ्या आगामी भरतीमध्ये 100% फायदा होईल. तर मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नोकरी किडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया आजचे भूगोल याविषयी IMP प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. सेला बोगदा कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा, ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान, ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश, ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड. तर सेला बोगदा हा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 2. लखनौ शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर ऑप्शन 1 गोमती, ऑप्शन 2 गंगा, ऑप्शन 3 यमुना, ऑप्शन 4 गोदावरी. तर मित्रांनो, लखनौ शहर हे गोमती या नदीकाठावर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोमती. प्रश्न क्रमांक 3. थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 क्रिकेट, ऑप्शन 2 फुटबॉल, ऑप्शन 3 बॅडमिंटन, ऑप्शन 4 बेसबॉल. तर मित्रांनो, थॉमस कप हा बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन. असे प्रश्न पोलीस भरतीला 100% विचारले जाऊ शकतात, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवायचे आहे. प्रश्न क्रमांक 4. वैराटगड किल्ला कोणत्या राजाने बांधला आहे? ऑप्शन क्रमांक 1 केसरी, ऑप्शन क्रमांक 2 हळबा, ऑप्शन क्रमांक 3 गोंड, ऑप्शन क्रमांक 4 भोसले. तर मित्रांनो, वैराटगड हा किल्ला गोंड राजाने बांधला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गोंड. प्रश्न क्रमांक 5. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर, ऑप्शन क्रमांक 2 नागपूर, ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर, ऑप्शन क्रमांक 4 अमरावती. तर मित्रांनो, गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अमरावती. प्रश्न क्रमांक 6. नक्षलवादाचा उगम कोठे झाला? ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश, ऑप्शन क्रमांक 3 बंगाल, ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड. तर मित्रांनो, नक्षलवादाचा उगम हा पश्चिम बंगालमध्ये झाला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 7. जमनापरी ही जात कोणत्या प्राण्याची आहे? ऑप्शन क्रमांक 1 गाय, ऑप्शन क्रमांक 2 म्हैस, ऑप्शन क्रमांक 3 मेंढी, ऑप्शन क्रमांक 4 शेळी. तर मित्रांनो, जमनापरी ही जात शेळी हिची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शेळी. प्रश्न क्रमांक 8. पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुणे, ऑप्शन क्रमांक 2 अहिल्यानगर, ऑप्शन क्रमांक 3 बीड, ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर. तर मित्रांनो, पानशेत हे धरण पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे. असे प्रश्न पोलीस भरतीला 100% विचारले जातात, तर हे तुम्ही नक्की लक्षात ठेवायचे आहे. प्रश्न क्रमांक 9. सोनेरी क्रांती कशा संबंधी आहे? ऑप्शन 1 कापूस उत्पादन, ऑप्शन 2 ताग उत्पादन, ऑप्शन 3 अंडी उत्पादन, ऑप्शन 4 खत उत्पादन. तर मित्रांनो, सोनेरी क्रांती ही
ताग उत्पादन याच्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ताग उत्पादन. हा प्रश्न मित्रांनो 2017ला पोलीस भरतीमध्ये आला होता आणि 2014ला सुद्धा आला होता. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवायचे आहे. प्रश्न क्रमांक 10 उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? ऑप्शन क्रमांक 1 21 डिसेंबर, ऑप्शन क्रमांक 2 21 जून, ऑप्शन क्रमांक 3 21 एप्रिल, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर मित्रांनो उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस हा 21 जून हा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 21 जून. हा सुद्धा प्रश्न पोलीस भरतीला वारंवार विचारला जातो आणि सरळ सेवेच्या भरतीत सुद्धा असे प्रश्न विचारले जातात. कारण तुम्ही हे प्रश्न असे नोट्स करून ठेवायचे आहेत की तुम्हाला हे तोंडपाठच होतील. प्रश्न क्रमांक 11 गारो खासी जैतिया टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर, ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान, ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड, ऑप्शन क्रमांक 4 मेघालय. तर गारो खासी जैतिया ह्या टेकड्या मेघालय राज्यामध्ये आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मेघालय. ऑप्शन क्रमांक 12 नांदेड हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी, ऑप्शन क्रमांक 2 गंगा, ऑप्शन क्रमांक 3 उल्हास, ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा. तर मित्रांनो नांदेड हे शहर गोदावरी नदीकाठी आहे. ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी. तर मित्रांनो नांदेड या जिल्ह्याला सांस्कृतिक कवींचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखले जाते. या जिल्ह्याची ओळख आहे. आणि माहूरमधील रेणुका माता देवीचे मंदिर हे 3.5 शक्तिपीठापैकी एक मानले जाते, अशी या नांदेड जिल्ह्याची ओळख आहे. प्रश्न क्रमांक 13 बांबू हे पुढीलपैकी काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 रांगती खोड, ऑप्शन क्रमांक 2 वृक्ष, ऑप्शन क्रमांक 3 कंदमूळ, ऑप्शन क्रमांक 4 गवत. तर मित्रांनो बांबू हे गवत आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गवत. प्रश्न क्रमांक 14 जगात सर्वात लहान देश कोणता? ऑप्शन क्रमांक 1 मालदीव, ऑप्शन क्रमांक 2 बार्बाडोस, ऑप्शन क्रमांक 3 व्हॅटिकन सिटी, ऑप्शन क्रमांक 4 मार्शल आयलंड. तर मित्रांनो जगात सर्वात लहान देश हा व्हॅटिकन सिटी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 व्हॅटिकन सिटी. प्रश्न क्रमांक 15 अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते? ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता, ऑप्शन क्रमांक 2 चेन्नई, ऑप्शन क्रमांक 3 गुवाहाटी, ऑप्शन क्रमांक 4 निकोबार. तर मित्रांनो अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय हे कोलकाता हे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता. तर मित्रांनो तुम्हाला असेच रोज नवनवीन प्रश्न पाहायचे असतील तर आपल्या नोकरी किडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.